नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर योगेश शेजवळजी. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे स्वतः सिव्हिल इंजिनियर म्हणून त्यांनी करिअरला खरं सुरुवात केली, पण त्याच्यानंतर ते आता बिल्डर डेव्हलपर म्हणून सुद्धा उत्तमरित्या काम करतात. आणि मध्यमवर्गीयाचं सामान्यांचं जे घराचं स्वप्न असतं ते साकार करण्यासाठी ते सर्वतोपरी त्याच्यात प्रयत्न करतात आणि त्याच्यात त्यांचं वाटचाल पण चालू आहे. त्यामुळे आजपर्यंतचा त्यांचा अनुभव कसा होता आणि भविष्यातली त्यांची वाटचाल कशी असणार आहे, या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, या सगळ्या संदर्भात आपण गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर आपण गप्पांना अशी सुरुवात करूया, थोडीशी फ्लॅशबॅक मध्ये जाऊन, थोडंसं भूतकाळात जाऊन. ते म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती, म्हणजे शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, आणि या क्षेत्राकडे येण्यामागची प्रेरणा कुणाची होती, इन्स्पिरेशन कुणाचं होतं, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपणही सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रात वळावं? बरोबर. आता सर्वप्रथम आयकॉन स्टील जे आहेत तर त्यांना मनपूर्वक धन्यवाद. आणि आमचे जे दुकानदार बंधू आहेत राजेश रिटेलर्स, त्यांनी मला या प्लॅटफॉर्म साठी निवडलं, तर त्यांचं मनापासून आभार. तर सर्वप्रथम माझं जे शिक्षण जे आहे तसं आमचं प्रॉपर गाव वाडीवर आहे, पण आम्हाला जवळपास आता 70-80 वर्ष झालेत आम्ही कामठवाडा गावात स्थायिक आहे. आणि माझं शिक्षण इथंच झालं. राणेनगरला आमची स्कूल होती, सेंट फ्रान्सिस हायस्कूल. त्याच्यानंतर 11-12 माझं इथं सिडकोमध्ये झालं, NDMAP ला. इंजिनिअरिंग माझं NDMAP लाच झालं, गंगापूर रोडला. आणि इंजिनिअरिंग झाल्यावरती वडिलांचं तसं वडील माझे डिप्लोमा सिव्हिल इंजिनियर आहे. ते 85 चे पासआउट आहेत सामनगाव पॉलिटेक्निक मधून. तर त्यांचं एक इन्स्पिरेशन होतं, त्यांच्यामुळं मी ह्या सिव्हिल इंजिनिअरिंग ही फील्ड निवडलं. बरोबर. 10th माझं 2006 मध्ये मी पासआउट झालेलो होतो 10th. आणि 2008 मध्ये ज्यावेळेस माझं हे 12th झाले, त्यावेळेस माझे वडील पण म्हणत होते काहीतरी वेगळं तू फील्ड निवड बुवा असं. किंवा घरच्यांचं, आता आमची जॉईंट फॅमिली होती, प्रत्येकाचं वेगळं वेगळं हे होतं. पण मी एक थोडासा विचार केला की वडिलांचा पण व्यवसाय आणि त्याच्यात आपला काहीतरी हातभार लागेल, अशा हिशोबाने मी ती सिव्हिल इंजिनियर निवडलं. बरोबर. असं मग एक नेहमीचा प्रश्न आधी विचारायचा मला, की जेव्हा वडील पण या क्षेत्रात आहेत, तर तेव्हा काम करताना सुरुवातीच्या काळात दडपण आलं का मदत झाली? नाही, आता मी 2012 ला इंजिनिअरिंग पासआउट झालेलं आहे. आणि 2012 ला इंजिनिअरिंग म्हणजे पासआउट होता होता माझं एक कॅम्पस सिलेक्शन झालेलं होतं प्रोथियस कंपनीत. आणि तिथं मी काही जॉईन केलं नाही, कारण की माझ्याच एका मित्राच्या घराचं रिनोव्हेशनचं काम होतं. अच्छा. तर ते काम मी घेतलं त्याच्याकडून. म्हणजे ते काम चालू करता करता मला अजून 4 रो हाऊसेसचे रिनोव्हेशनचे काम आले. तर जूनला मी पासआउट झालो. जूनला म्हणजे आमची एक्झाम झाली होती मे जूनच्या दरम्यान इंजिनिअरिंगची. आणि जुलैमध्ये मी लगेच त्याच्या घराचं कामाचं सुरुवात केली. आणि ते करता करता अजून 4 कामं, म्हणजे मला हे कामं नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत पुरले. पण त्या दरम्यान मी माझा एक रेझ्युम जो आहे तो मी अंबुजा सिमेंटला दिलेला होता. अच्छा. म्हणजे मी कॉन्ट्रॅक्टरशिपही केली. त्याच्यानंतर मी अंबुजा सिमेंट मध्ये काम केलं. अच्छा. साधारणतः डिसेंबर 2012 मी अंबुजा सिमेंट जॉईन केलं. 2016 पर्यंत मी अंबुजामध्ये होतो. मी जळगाव जिल्हा बघायचो. अच्छा. आणि त्याच्यानंतर मी अल्ट्राटेक सिमेंट नाशिकला जॉईन केलं 2018 पर्यंत. आणि त्याच्यानंतर परत मी ह्या प्रोफेशन मध्ये आलो. ठीक आहे. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे आपण येऊया. पहिला महत्वाचा प्रश्न आहे, या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज बरेच जास्त आहे, आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरतं. तर तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता? खरी गोष्ट आहे, अगदी महत्वाचा प्रश्न. काय झालं की ह्या याच्यात कुशल कामगार सोडा तर कुशल कॉन्ट्रॅक्टर पण भरपूर असे अकुशल आहेत. बरोबर. तर माझ्या वडिलांचं जे आहे, तुम्ही जसं मला विचारलं प्रेरणा कोणती, वडिलांची मला प्रेरणा भेटली. आणि त्यांना चुकीचं अजिबात आवडत नाही. जे पण लोक आपल्याकडे काम करतात ना, त्यांच्याकडून ते जर का चुकले तर त्यांच्याकडून ते 10 वेळेस काम व्यवस्थित करून घेतील. बरोबर. जोपर्यंत काम क्लिअर होत नाही तोपर्यंत त्यांच्याकडून ते भरलेले कॉलम आम्ही तोडलेले आहेत. जर का असं वाटलं की हे खराब आहेत, असं त्याला स्ट्रेंथ नाही, तर आम्ही अक्षरशः ती कॉलम पण तोडून परत त्याला ते बांधलेलं. अक्षरशः आता ते वडिलांकडे जे कामगार आमचे काम करतात त्यांना माहिती यांना चुकीचं आवडत नाही. आणि 10 वेळेस आपल्याला जर का तेच काम करायचं असेल तर ते एकदाच ते व्यवस्थित करतात. बरोबर. हो. आणि मेन महत्वाचं तेच आहे, तुम्ही कोणाकडे काम करतायत आणि ते किती क्वालिटीला प्रेफरन्स देतात हे फार महत्वाचं आहे. म्हणजे मी आताची जी युवा पिढी आहे, जी पासआउट होते ना, तुम्ही कोणाकडे काम करतायत आणि त्याच्यातून तुम्हाला काय शिकायला भेटतंय. बरोबर. एखाद्या चांगल्या कॉन्ट्रॅक्टरकडे जर का काम कराल तर ती सवय तुम्हाला लागेल. बरोबर. हो. मी म्हणजे वडिलांचं तर आहे, क्वालिटी कॉन्शियस आहे,
परत मी पण अंबुजामध्ये काम केलं, अल्ट्राटेक मध्ये काम केलं. बरोबर. मलाही कॉन्क्रीट कसं असायला पाहिजे हम्म. याचं चांगलं ज्ञान आहे. आम्ही आमचे मोठे मोठे साईट चालतात, त्याच्यावरती आम्ही फार क्वालिटी कॉन्शियस आहे. कॉन्क्रीटला आम्ही तेवढंच प्राधान्य देतो, स्टीलला आम्ही तेवढंच प्राधान्य देतो. बरोबर. जर वाटलं कुठं जर का स्टील कमी पडते आरसीसी कन्सल्टंट कडून, आम्ही ऍडिशनल आमच्याकडून स्टील टाकून देतो. बरोबर. असं हे क्वालिटीला आम्ही Maintain प्राधान्य करतो. देतो. बरोबर. हो. दुसरं, आता तुम्ही बिल्डर डेव्हलपर म्हणून पण काम करताय आणि बरोबर. कन्सल्टिंग इंजिनियर म्हणून हो. पण काम करताय. तुम्ही बघितलं असेल की कस्टमरचं कायम एक नेहमीच असं वाक्य असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे हो. आणि आता एवढ्याच बजेटमध्ये आम्हाला ते करून द्या. बरोबर आहे. आणि एक इंजिनियर म्हणून आता जसं तुम्ही सांगितलं की चांगली क्वालिटी द्यावी असं तुमच्या कायमच मनात असतं. हो. तर अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? आता बऱ्याच जणांना ते तसं असतं. आता एखाद्याने जर का डोक्यात ठेवलं की 25 लाखात आपलं घर झालं पाहिजे, मी त्यांना आधीच सांगून देतो की बाबा तुम्हाला 5-6 लाख रुपये तुम्ही तुमच्या माइंड मध्येच ठेवा. आणखी घर बांधता बांधता बऱ्याचशा गोष्टी वाढतात असं आहे. आणि मेन तुम्ही जर का उलट क्वालिटी काम केलं ना तर त्या घराला कमी पैसे लागतात. बरोबर. तुम्हाला उदाहरण सांगतो, जर का आपल्याला एखादी ब्रिकवर्क मध्ये जर का उभी भिंत बांधायची, तीच जर का तुमची भिंत ओळंब्यात असली किंवा लाईन दोरीमध्ये जर का असली ना, तर तुम्हाला प्लास्टरला जे मटेरियल लागणार आहे तर ते कमी लागणार आहे. ते जर का कुठं त्याला थोडंसं डिफ्लेक्शन असेल, टिल्ट झालेली असेल, तर ते प्लास्टरला मटेरियल ते वाढत चालतं. कारण की प्लास्टरवाला पण काय करतो की दोन्ही साईड त्याच्या लेवलमध्ये आले पाहिजे, लाईन दोरीत आले पाहिजे, त्याच्यामुळे ते मटेरियल वाढत चालतं. तेच जर का तुम्ही आधीपासून जर का त्याला क्वालिटी वाईज जर का काम केलं, लाईन दोरीमध्ये जर का काम केलं, ओळंब्यामध्ये काम केलं, तर तुमचं बरंचसं मटेरियल जे आहे ते तिथं सेव्ह होतं. बरोबर. हो. आणि अजून एक गोष्ट मी सांगतो, कॉन्क्रीटमध्ये पण जसं आपल्याकडे M15, M20, M25 ग्रेडचं कॉन्क्रीट असतं, तेच जर का तुम्ही त्याच्यात जर का वॉटर सिमेंट रेशो मेंटेन केला नाही, पाण्याचं प्रमाण जर का जास्त असेल, तर ते कालांतराने ते तुम्हाला रिवर्क करावं लागेल. त्याची जर का स्ट्रेंथच भेटली नाही, तुम्हाला सेटिंगच झालं नाही, तर परत ते तुम्हाला डिसमॅन्टल करून परत ते मग त्याच्यात परत तयार करावं लागेल ते कॉन्क्रीट. त्याच्यात आपला खर्च वाढतो. म्हणजे क्वालिटी काम केलं तर तुमचं निश्चित तुमचं बचत होते. बरोबर आहे. आता एक पुढचा प्रश्न आहे, तो जरा वेगळा आहे या सगळ्यापेक्षा. तो आहे तो मूळचा, तुम्ही या नाशिक जिल्ह्यातले आणि तुम्ही आता कामही करताय, बिल्डर डेव्हलपर म्हणून काम करताय. तर नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या क्षेत्रांवर आता खरं तर काम करण्याची गरज आहे प्रशासनाला, जर एक चांगलं नाशिक आपल्याला बघायचं असेल तर? खरंय. इथं आता आपण ह्याच वर्षी जर का बघितलं तर पावसाचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी जे आहे ते पावसाचं जे पाणी येते तसंच राहतं. बऱ्याचशा रस्त्यांना रेन वॉटरची लाईन नाहीये. आता मी पण गव्हर्नमेंटचे कामं करतो, कॉन्क्रीट रोड्सचे कामं करतो. मी एक रस्ता केला खुटवड नगरला, मी तुम्हाला त्याचं उदाहरण देतो. नक्कीच. हो, 110 मीटर लांबीचा रोड होता, लेंथ मध्ये 110 मीटर्स होता आणि विड्थला तो 4 मीटर होता. आणि त्या रोड ते ऍक्च्युअली कॉलनी रोड होता तो, पण त्या कॉलनी रोडला 4 अजून कॉलनीज जोडलेल्या होत्या, बारीक बारीक गल्ल्या होत्या. आणि पावसाळ्यात काय होतं, ते जे कॉलनीचे जे रोड आहेत ते जो आपण रोड बनवणार होतो त्या रोड पासून ते खाली होते. वरतून पावसाचं पाणी आलं की त्या कॉलनीच्या रस्त्यांमध्ये म्हणजे सब कॉलनीज मध्ये जायचं, तिथून त्या लोकांच्या घरामध्ये पाणी जायचं. पण आम्ही ज्यावेळेस, हा एक चॅलेंजिंग टास्क होता, जे याची आपले पीडब्ल्यूडीचे जे कॉर्पोरेशनचे जे इंजिनियर आहे सातपूर डिव्हिजनचे, त्यांनी सांगितलं असं असं आहे. त्यांनी सांगितलं की आपल्याला ह्या रस्त्याची लेवल डाऊन करावं लागेल. आणि दुसरं मेन महत्वाचं म्हणजे रेन वॉटरची लाईन नव्हती तिथं. ती फार महत्वाची गोष्ट आहे. ती रेन वॉटरची आम्ही लाईन टाकली. जसं आम्ही ज्यावेळेस ते काम पूर्ण केलं, आतल्या ज्या गल्ल्यांचे जे रस्ते होते त्याची आणि ह्या मेन रोडची लेवल मॅच केली. आणि ज्यावेळेस काम पूर्ण झालं तिथले लोक फार खुश होते की पावसाळ्यात आता आमच्याकडं पाणी येत नाही, घरामध्ये पाणी येत नाही. दुसरी गोष्ट अशी झाली अजून एक, तर ती जी कचऱ्याची गाडी असते आपली, घंटा गाडी असते, ती नेहमी ती मेन रोडवरती उभी राहायची. पण जसा तो आम्ही कॉन्क्रीट रोड केला तर ती घंटा गाडी जी ती आतमधून जायला लागली. हो, बराच. हो, मेन आपल्याकडे पावसाचीच अडचण आहे. आता दिवसेंदिवस पाऊस पण वाढत चाललाय. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की ना पाणी थांबलेलं राहतं, तुंबून राहतं. तर त्याच्यासाठी रेन वॉटरची लाईन फार गरजेची आहे आणि त्याला व्यवस्थित स्लोप मेंटेन होणं फार गरजेचं आहे. हे जरी केलं तरी फार आपली डेव्हलपमेंट पुढे जाईल. ऍक्सिडेंट्स होणार नाही परत पावसामुळे जे होतात ते. दुसरं, आपण गव्हर्नमेंटच्या पण प्रोजेक्ट्सवर काम करतो, तर अजून कुठल्या कुठल्या प्रोजेक्ट्सवर काम केले, अंदाजे काही नावं सांगतात? मी ऍक्च्युली मोस्टली ना रोडचेच काम केलेले आहेत बरेचसे. तर कुठले रोड? मी ना कॉन्क्रीट रोड केलेले आहेत आणि कॉलनी रोड केलेले आहेत. महत्वाचं, आता खुटवड नगरला एक रोड केला, परत कृष्णानगरला जवळपास 3 रोड केले
अच्छा. आणि आता माझं जे आहे ते ना मुंडेगावला एक मुलींची शाळा आहे बरोबर. आणि हॉस्टेल बिल्डिंग आहे. परत अजून मी एक सांगतो, आपलं वडनेर गेटला शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. हो. तर त्याचं जे सुशोभीकरण आहे ते मी केलेलं आहे. अच्छा. पाथर्डी गावची कमान मी केली आहे. वा. परत आपलं महिंद्रा सर्कल वरती तो एक त्यांची त्या गावची एक प्रथा आहे, हो. 12 गाड्या ओढायची प्रथा आहे, बैलगाड्या ओढायची. हो हो हो. तर त्याच्यातला एक स्टॅच्यू तो मी केलेला आहे. अच्छा. असे क्या काही बात आहे. रिमार्केबल जे वेगळे आहेत पण ते project बघण्याजोगे केलेले आहेत. ते मी केलेले आहेत. नक्कीच नक्कीच. हो दुसरं आता आणखीन एक विचारायचं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील सिलेक्शनची वेळ येते हो तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? बरोबर. मी पहिले तर रेट बघायचो. अच्छा. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. पहिले मी रेट बघायचो. हो. पण एकदा काय झालं, एक अशीच ब्रँडेड कंपनी होती, आम्ही ते दुकानातून स्टील घेतला आणि मला असं वाटतं 8 mm चा रॉड होता, 8 mm चा रॉड होता. तर तो रॉड आणल्यानंतर ज्यावेळेस तो बेंड केला तर त्याचा डायरेक्ट तुकडा व्हायचा. हो. तर ते एक झालं होतं. नंतर 1-2 मध्ये ते जे 8 mm चा डायमीटर असतो ना, तर त्याच्यातूनच मध्ये त्याला ब्रेक झालेलं होतं. असंही होतं. मग जेव्हापासून आयकॉन स्टील वापरायला लागलो तेव्हापासून मला अशी अजिबात अडचण आली नाही. बरोबर. हो, त्याचं बेंडिंग पण प्रॉपर आहे. मेन Okay. महत्वाचं टॉर्च फार चांगलं आहे त्याचं. हम्म, जे राऊंड असतं, जे टॉर्च बरोबर. जे असतं हो हो. ते फार चांगलं आहे. त्याच्याने कॉन्क्रीट मध्ये आणि स्टील मध्ये फार प्रॉपर बॉन्डिंग होते. बँडिंग होतं. हो. बरोबर आहे. मग आयकॉन स्टील तर तुम्ही वापरलंच आहे, तर मग वापरलं. आयकॉन स्टीलच्या बाकीच्या ह्याच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे सर्व्हिस, अवेलेबिलिटी, डिलिव्हरी? नाही, अवेलेबिलिटी काही अडचण नाही. आणि आम्ही आयकॉन स्टील हे राजेश ट्रेडर्स जे मालसाने आमचे दुकानदार आहेत, हो. निलेश भाऊ, बरोबर तर त्यांच्याकडून मी ते मटेरियल घेत असतो. बरोबर. तर फोन केल्या मटेरियल अवेलेबल होऊन जातं, अडचण येत नाही. ओके. असं. दुसरं, आतापर्यंत आता तुम्ही जेवढे प्रोजेक्ट केलेले आहेत त्याच्यात असा एखादा प्रोजेक्ट आहे का की जो काम करताना काहीतरी अडचण आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत त्या प्रसंगावर? तर असा हा. एखादा प्रसंग सांगता येईल का? आता घोटीला ऍक्च्युली आता मी जसं कंपनी पासआउट झालो, मग कंपनी झाल्यानंतर जे प्रोजेक्ट केले त्याच्यात एवढं चॅलेंजिंग टास्क नव्हतं. जे एक खुटवडनगरचं मी जे सांगितलं ते ऍक्च्युअली चॅलेंजिंग टास्क होतं. पावसाळ्याच्या वेळेस ते जे लोकांच्या घरात जे पाणी जायचं त्यांचा आपण तो जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह होऊन गेला. आणि दुसरं एक आहे, बिल्डिंग पण एक आमची घोटीला साईट चालू होती. तर तिथं काय व्हायचं, आम्ही ज्यावेळेस फुटिंग भरायचो ना तर वरतून ते पाणी सोडायचे. ते पाणी सोडायचे तर ते पूर्णपणे आमच्या फुटिंग मध्ये येऊन जायचं. बरोबर. हो. तर मग आम्ही कसं त्याचं नियोजन केलं बरोबर. की ज्यावेळेस समजा आम्हाला लक्षात आलं की असं असं पाणी येतंय, तर आम्ही ऑलरेडी त्याला एक पडदी बांधून घेतली होती, म्हणजे ते पाणी आपल्या फुटिंगला त्रासदायक ठरणार नाही. ओके. आणि त्या हिशोबाने आम्ही ते हे केलं होतं. ते एक चॅलेंजिंग टास्क होता जरा आमचा. वा. हो आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे नवीन तरुण इंजिनियर्स येतात, हो जे फ्रेशर्स येत आहेत, बरोबर. त्यांचं अगदी पहिलंच पाऊल आहे या क्षेत्रामध्ये, हो. तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? मी सल्ला आधीच सांगितलं तुम्हाला, जे पण नवीन पिढी जी येणार आहे हो हो. तर त्यांनी एखाद्या चांगल्या कॉन्ट्रॅक्टरकडे खरं काम करावं. त्याच्याकडून जेवढं शिकता येईल आपल्याला तेवढं शिकावं. कारण बरोबर. की आपण पासआउट झाल्यानंतर एकदम फ्रेश असतो. बरोबर. आपल्याला जर का चांगला गुरु लाभला तर आपल्याकडून पण चांगले कामं होतात. अगदीच. नक्कीच. हो क्या बात. असं. सर, ते इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर योगेश शेजवळजी, आणि त्यांनी हो. सांगितलं त्याप्रमाणे की तुम्ही या फील्ड आधी मुळात आहे की प्रॅक्टिकल याच्यामध्ये हो. नॉलेज जास्त लागतं, त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये अनुभव घ्या कुठेतरी आणि मग स्वतःची कन्सल्टन्सी सुरू बरोबर. करा. तुम्ही या क्षेत्रामध्ये नक्की यशस्वी व्हाल. नक्की. पुन्हा एकदा सर आपले मनापासून Yes, आभार thank की you. तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा अशीच उत्तम आयकॉनिक हो. प्रोजेक्टची निर्मिती आपल्याकडनं, जसे सुशोभीकरणाचे पण तुम्ही काही महत्त्वाचे प्रकल्प केलेले आहेत ते गावांमध्ये किंवा शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये व्हावेत, हो. याच आयकॉन स्टील तर्फे नक्की. मनपूर्वक थँक्यू. शुभेच्छा. थँक्यू.